नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण यापूर्वी पार्ट्स ऑफ स्पीच याबाबतची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. प्रत्येकाचा थोडक्यात अर्थ अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगितलेला आहे. आता आपण त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणं याची माहिती प्रकारानुसार यानंतर सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराची 8ही प्रकाराची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पहिला प्रकार आहे नाम. नाम म्हणजे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. आता बघा, याची व्याख्या काय होते बघा. नेम ऑफ ए प्लेस, पर्सन, थिंग ऑर एन आयडिया इज कॉल्ड ए नाऊन, अशी एक व्याख्या ठिकाण तयार होते. म्हणजेच एखादं स्थळ, एखादी व्यक्ती, वस्तू किंवा एखाद्या संकल्पनेला दिलेल्या नावाला नाम असं म्हटलं जातं. याशिवाय आपल्याला नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाऊन, कशाच्याही नावाला नाम असं म्हटलं जातं. अजूनही वेगळी व्याख्या आपल्याला अशी करता येते की नाऊन इज अ नेमिंग वर्ड. कुठल्याही गोष्टीचं नाम सांगणारा शब्द म्हणजे नाऊन असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या याच्यामध्ये बघा, उदाहरणार्थ नाऊनमध्ये राम आहे, राम, स्कूल, ऑनेस्टी, पुणे, हे नामाचे या ठिकाणी उदाहरणं आहेत. आता यामध्ये नामाचे एकूण आता प्रकार बघा. देअर आर 5 काइंड्स ऑफ नाउन्स. नामांचे 5 उपप्रकार आहेत. आता बघा, हे जे 5 प्रकार आहेत त्याचे, ह्या प्रकारावर माहिती पहा. पहिला प्रकार आहे कॉमन नाउन्स, म्हणजे सामान्य नामे. सामान्यपणे कशालाही दिलेले जे नाव असतं त्याला कॉमन नाऊन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, सामान्य नावामध्ये बघा, उदाहरणार्थ बॉय, गर्ल, रिव्हर, सिटी, पेन इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी असतील. मग ते व्हिलेज देखील असू शकेल. तर हे सामान्य नामं झाली. दुसरा प्रकार असा आहे प्रॉपर नाऊन. हे विशेष नामं, म्हणजे त्या विशिष्ट प्रकारचं सामान्य नामाला काहीतरी वेगळं असं नाव दिलेलं असतं. त्या दिलेल्या नावाला विशेष नाम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर बॉय जर आपण सामान्य नाम घेतलं तर एखादा विशेष नामाचा राम नावाचा बॉय असू शकतो, मुलगा राम नावाचा. सीता नावाची एक मुलगी आहे, विशेष नाम आहे ती सीता. गंगा हे नदीचं नाव आहे, नदी सामान्य नाम आहे. आता मुंबई हे सिटी हे सामान्य नाम आहे, मात्र मुंबई हे त्याचं विशेष नाम आहे, प्रॉपर दिलेलं नाव आहे. म्हणजे शहर अनेक असू शकतील, मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, इत्यादी इत्यादी अनेक प्रकारची शहरं यामध्ये येतात विशेष नावामध्ये, किंवा विशेष नामं ज्याला विशेष असे नावं दिली जातात ती नावं. आता स्कूल हे सामान्य नाम आहे, मात्र शाळेला विशिष्ट नाव आहे काहीतरी, त्या नावाची शाळा म्हणजे समजा जनता स्कूल, जनता विद्यालय नावाची जे शाळा आहे, तर ती शाळा विशेष नाम झालं. त्याच्यानंतर पुढं बघा, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहाचे नाम किंवा समुच्चयवाचक नामे. म्हणजे या नामामध्ये एकाच शब्दामधून अनेकांचा बोध यामध्ये होतो, एक समुच्चय समूहाचा बोध यामध्ये होतो. आता उदाहरणार्थ आर्मी. आर्मी ही काही एका माणसाची आर्मी नसते, तर आर्मीला या ठिकाणी काय असतात, त्यामध्ये अनेक जण असतात. नंतर टीम संघ, एका व्यक्तीचा संघ नसतो, यामध्ये समूहाचा बोध होतो. पीपल लोक, म्हणजे एक व्यक्ती नसते, अनेक लोक त्यामध्ये असतात. बंच म्हणजे फुलांचा गुच्छ असतो, अनेक फुलं त्यामध्ये असतात. तर अशा प्रकारची जी नावं आहेत, तर याला काय म्हटलं तर समूहवाचक नाम असं म्हटलं जातं. म्हणजे समूहाचा यामधून आपल्याला बोध होतो. त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नाम. यामधून व्यक्तीचे वेगवेगळे गुणधर्म किंवा वेगवेगळ्या बाबी यामध्ये दाखवतो, वेगवेगळे भाव त्याच्यामध्ये काय मध्ये त्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतात. बघा, ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स भाववाचक नाम, यामधून विशिष्ट असा भाव यामधून व्यतीत होतो. हे असं दाखवता येत नाही. बाकीचे नामं कदाचित आपल्याला दाखवता येतात, मात्र ते तुमचे गुणधर्म आले, गुणवैशिष्ट्यांचा यामध्ये प्रामुख्यानं विचार येतो. आता उदाहरणार्थ ऑनेस्टी, ट्रूथ हे नाम आहे, मात्र हे दाखवता येत नाही. ब्युटी सौंदर्य, हे पण भाववाचक नाम आहे. काइंडनेस दयाळूपणा, विजडम हुशारी, ब्रेव्हरी हे काय आहेत, तर हे भाववाचक नाम आहेत. यानंतर याचा शेवटचा 5वा प्रकार आहे, त्याला मटेरियल नाउन्स असं म्हटलं जातं. म्हणजे पदार्थवाचक नामे
किंवा वस्तुवाचक नामे. वेगवेगळ्या वस्तूंना नामं दिली जातात. म्हणजे मटेरियल नाउन मधून आपल्याला पदार्थांचा बोध होतो. वस्तू आणि पदार्थ त्यामध्ये समजून येतात. उदाहरणार्थ शुगर, गोल्ड, वॉटर, राईस इत्यादी किंवा इतर प्रकारच्या अनेक वस्तू असतील त्या वस्तूंचा यामधून बोध होतो. यामधून अनेक धातूंचा बोध होतो. तर हे वेगवेगळी जी नावं आहेत तर यामध्ये याला मटेरियल नाऊन असं म्हटलं तर बघा एकूण नामाचे असे हे 5 प्रकार आहेत किंवा 5 उपप्रकार आहेत. आता याच्यामध्ये आपण काय करूया बघा, लक्षात घ्या. याच्यामध्ये नामाच्या बाबतीमध्ये आणखी इतर बाबी आहे बघा. आता एवढं तुमच्या लक्षात आलं ना की नामाचे 5 प्रकार आहेत. नाम म्हणजे काय. आता नामाच्या बाबतीमध्ये आणखी बाबी ज्या आहेत त्या आपण इथं लक्षात घेऊ. नामामध्ये अजून काय काय येतं बघा. नामाच्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी पाहतोय. नाऊनच्या बाबतीमध्ये बघा, नाऊनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची प्रामुख्यानं, मोर अबाउट नाउन्स. नामाविषयी अधिकची गोष्ट काय काय आहे बघा. अधिक बाबी काय काय. महत्वाची गोष्ट, नामांना वचन असतं. म्हणजे नामांना नाऊनला काय असतं, नंबर असतो. त्याच्यानंतर नामांना लिंग असते, जेंडर असते. नंतर नामामधून नामे काय करतात, पुरुषाचा म्हणजे पर्सनचा या ठिकाणी निर्देश करतात. आपल्या पर्सन कळतं त्यामधून बघा. नामांच्या अगोदर एन किंवा द यापैकी एक आर्टिकल वापरलं जातं. मात्र ते प्रकारानुसार आहे. उदाहरणार्थ आपल्या प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल येत नाही. आता ते नियमानुसार त्या गोष्टी आर्टिकल मध्ये त्या अभ्यासता येतात. आणि नामांना विभक्ती म्हणजे केसेस असतात. या बाबी या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या. आता आपण या 5 जे वैशिष्ट्य आहेत याच्यातल्या काही बाबींचा आपल्याला सविस्तरपणे थोडक्यात आपल्याला आढावा घेता येतो. आता उदाहरणार्थ वचन जो भाग आहे, नामांना वचन असतं. तर बघा याच्यामध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत. नंबर एक आहे सिंग्युलर नंबर आणि दुसरा आहे प्लुरल नंबर. म्हणजे सिंग्युलर नंबर म्हणजे द नाउन विच डिनोट्स सिंगल नंबर, आणि म्हणजे ज्याच्यामधून एकच बोध होतो, जे एकच निर्देश करतं, एकच दाखवतं. आणि प्लुरल नंबर मध्ये ज्या नामामधून विच किंवा द नाउन विच डिनोट्स मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त संख्या दाखवणारं ते अनेक वचन. असे याचे प्रकार आहेत. आता याचाही अंश स्वतंत्ररित्या आपल्याला आणखी बारकावे पाहता येतात. बॉय बॉईज होतं, गर्ल गर्ल्स होतं, बॉक्सेस होतं. काहींना फक्त यस लागतो, काहींना यस लागतो. मग हे असे काही बदल आहेत. काहींचं सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये पूर्ण बदलही असतो. आता वाईफचं वायूज असं होतं, उल्ज असं होतं. तर असे अनेक प्रकार आहेत. काऊचं काऊज होतं. तर सिंग्युलर आणि प्लुरल हाही भाग आपल्या नामामध्ये येतो. नामाला वचन असतं हे आपण लक्षात ठेवायचं. एक वचन आणि अनेक वचन हा भाग नामामध्ये या ठिकाणी अभ्यासला जातो. आता याच्यानंतर आपण काय करूया, याच्यातलं दुसरा अंश बाब जी नामाच्या सोबत येते ती म्हणजे जेंडर. म्हणजे नामाला लिंग असतं बघा. आता आपलं हे नामाचं नंबर हा प्रकार यामध्ये झाला. त्याच्यानंतर नामाला जेंडर असतं म्हणजे लिंग असतं. आता इंग्रजीमध्ये सांगताना तुमचं जे जेंडर आहे त्या जेंडरचे या ठिकाणी 4 प्रकार या ठिकाणी सांगता येतात. आता बघा, मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंग, म्हणजे विच द नाउन विच डिनोट्स मेल सेक्स असं म्हणता येईल आपल्याला. त्याला काय म्हटलं जातं, पुलिंग असं म्हटलं जातं. आता बघा मस्क्युलाइन जेंडर मध्ये आता याच्यामध्ये काय आला, बॉय आला, उदाहरणार्थ लायन आलं, डॉग आला, कॉक आला, हे पुल्लिंगी आले. आता फेमिनाइन जेंडर मध्ये म्हणजे द नाउन विच डिनोट्स फिमेल सेक्स इज कॉल्ड फेमिनाइन जेंडर अशी व्याख्या करता येते. मस्क्युलाइन जेंडरची नाउन विच डिनोट्स मेल सेक्स इज कॉल्ड मस्क्युलाइन जेंडर अशी व्याख्या करता येते. बघा आता फेमिनाइन जेंडर मध्ये आता बॉय आहे तर बॉयचं गर्ल होईल फेमिनाइन मध्ये, स्त्रीलिंगी. लाईनचं लाईनेस होतं, डॉगचं बीच होतं, कॉकचं हेम होतं. असं यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असा भेद आहे. आता याच्यातला तिसरा जो प्रकार आहे तो कॉमन जेंडर आहे. म्हणजे द नाउन विच इंडिकेट्स आयदर मेल ऑर फिमेल सेक्स. याच्यामधून ऑर बोथ सेक्स असं म्हणता येईल. एक तर दोन्ही दाखवत किंवा त्यापैकी एक दाखवत. म्हणजे उदाहरणार्थ चाइल्ड
मूल कोणतंही, मग ते मुलगी असो का मुलगा, त्याला चाइल्ड म्हटलं तर एनिमी बाबतीमध्ये तसा काही बदल नाहीये. एनिमीला जेंडर सामान्य लिंग आहे, ते कॉमन जेंडर आहे. एनिमी मध्ये स्त्री असली तरी त्याला आपण स्त्रीलिंगीलाही काय म्हणतो, एनिमीच म्हणतो. पुल्लिंग असेल तरी एनिमी म्हणतो. नेबरच्या बाबतीमध्ये तसं नेबर आहे. स्टुडंट, मुलीला काय म्हटलं तर स्टुडंट म्हटलं तर मुलाला स्टुडंट म्हटलं तर असे अनेक याच्यामध्ये सामान्य लिंगाचे उदाहरणं सांगता येतात. त्याच्यानंतरचा जो चौथा प्रकार आहे तो न्यूटर जेंडर आहे. याच्यामध्ये याची व्याख्या अशी करता येते, ए नाउन विच डिनोट्स काय म्हणूया, न्यूटर म्हणजे की जे विच इज नॉट लाईव्ह थिंग्स, जिवंत बाबी नाही आहेत, निर्जीव वस्तूंचा याच्यामधून नपुंसक लिंगामध्ये आपल्याला समावेश करता येतो. इट इज द नाउन किंवा ए नाउन विच इज नॉट ए फिमेल और मेल सेक्स. यामध्ये मेल आणि फिमेल हा प्रकार नाहीये. तर हे नपुंसक लिंगी असा प्रकार आहे. त्यामध्ये पेन आहे, पेन्सिल आहे, बुक्स आहे, टेबल आहे आणि इतर प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये देता येतात. तर नामामध्ये जेंडर हाही प्रकार यामध्ये अभ्यासला जातो. आता बघा, याच्यानंतर आपण काय करूया, याच्यातील इतर बाबी बघू आपण. बघा आता पुढची बाबाशी नामाच्या बाबतीमध्ये अधिकची नामांना नाने पुरुषाचा निर्देश करतात. म्हणजे नाम घेतलं की ते कुठला तरी पुरुष आहे यामध्ये, म्हणजे पर्सन आहे त्याचा असा अर्थ होतो. आता हे लक्षात घ्यायचं, म्हणजे नामामधून आपल्याला पर्सन करतो, ती स्त्री असेल पुरुष असेल, म्हणजे पर्सन व्यक्तीचा त्यामधून बोध होतो. त्याच्यानंतर नामांना ए, एन किंवा द यापैकी कुठलं तरी एखादं उपपद वापरलं जातं. आता याचा विचार स्वतंत्र आर्टिकल्स या प्रकारामध्ये करता येईल, कारण या तीन पैकी एक वचने असेल तर आपल्याला ए किंवा एन वापरला जातो. आणि विशिष्ट असं काही नाम जर असेल, काही त्याचा अगोदर संदर्भ असेल किंवा काही कारणानं असेल तर ड चा वापर केला जातो. तर या बाबी आहेत, हे आर्टिकल याला असतात. आणि याच्यानंतरचा एक बाब नामाबाबतीत राहते, ती म्हणजे नामांना विभक्ती असतात, म्हणजे केसेस असतात, केस. तर केस या प्रकाराचा आपण विचार करूया. बघा, इंग्रजीमध्ये नाम व सर्वनाम यांना विभक्ती असतात, हे लक्षात ठेवायचं. याच्यानंतर बघा, याच्यामध्ये याच्या एकूण 5-6 विभक्ती आहेत. त्याच्यापैकी आपण या ठिकाणी 5 ची नावं या ठिकाणी लक्षात घेतलेली आहेत. आता बघा, नॉमिनेटिव्ह केस ही प्रथम विभक्ती. बघा आता या प्रथम विभक्ती बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर प्रकार असं आहे, प्रथम विभक्तीमध्ये क्रियापदांचा कर्ता याच्यामधून इंडिकेट केला जातो. क्रियापदाचा कर्ता यामधून आपल्याला समजतो. म्हणजे ए नाउन किंवा प्रोनाउन वेन इट इज युज्ड ॲज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब, सब्जेक्ट ऑफ ए वर्ब, क्रियापदाचं कर्म म्हणून कर्ता म्हणून जर वापरला गेला, सब्जेक्ट म्हणून वापरला गेला तर इट इज कॉल्ड नॉमिनेटिव्ह केस आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, या ठिकाणी आय आला, वी आला, दे आला, एखादं नाव आलं, हे सगळे नॉमिनेटिव्ह केसमध्ये आले. लक्षात घ्या, आय, वी असेल, ही असेल, सी असेल, इट असेल, वगैरे वगैरे, हे या सगळ्या बाबी, हे सगळे सर्व नामं याच्यामध्ये आली, नामं देखील त्याच्यामध्ये आली. बघा आता याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युजेटिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती. आता द्वितीय विभक्तीच्या बाबतीमध्ये असा विचार या ठिकाणी येतो, द्वितीय विभक्ती जर विचारात घेतली तर बघा याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादं नाम किंवा सर्वनाम सकर्मक क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतो, सकर्मक क्रियापदाचं कर्म म्हणून काम करणारं जे नाम आहे तर त्याला आपण काय म्हणतो, द्वितीय विभक्ती म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतो. उदाहरणार्थ आईच्या बाबतीमध्ये काय होईल, आईची मी अशी होते, उईची अस होते, नंतर हीची हिम होते, सीची हर होते, वगैरे वगैरे या प्रकारच्या ह्या इत्यादी असणाऱ्या या काय आहेत तर या विभक्ती यामध्ये द्वितीय विभक्तीमध्ये या बाबी आल्या. आता बघा याच्यानंतर पॉझिटिव्ह किंवा जेनेटिव्ह केस म्हणजे हे काय दाखवतं, जेनेटिव्ह केसमध्ये आपल्याला मानकी दाखवली जाते प्रामुख्यानं. पॉझिटिव्ह किंवा जेनेटिव्ह केसमध्ये याला षष्ठी विभक्ती आपण म्हणायचं. ही षष्ठी विभक्ती काय, याच्यामध्ये वस्तूच्या किंवा मालकीच्या स्वामित्वाचा यामधून आपल्याला बोध करून दिला जातो. म्हणजे जे नाउन म्हणा किंवा प्रोनाउन वेन इट इज यूज टू शो ओनरशिप और पोझिशन किंवा अथॉरिटी इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह और जेनेटिव्ह केस. म्हणजे याची मालकी दर्शवणारा हा भाग आहे.
म्हणजे एखाद्या वस्तूची मालकी दर्शवणारा असेल तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला जेनेटिव्ह केस किंवा पॉझिटिव्ह केस असं म्हटलं जातं. आता हे जेनेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह केस दाखवताना आता याचा विचार बघा. आता याच्यात थोडक्यात आपण लक्षात घेऊ, आपल्याला वाक्यात वापर करताना कसा होतो बघा. आता उदाहरणार्थ बॉय वर असेल ना, तर बॉयचं पॉझिटिव्ह केस होते बॉईज, BOY ॲपॉस्ट्रॉफी. इथं गल्लत करायची नाही, हे एक वचनी प्रकार आहे, एक वचन आणि अनेक वचन याच्यामध्ये लक्षात घ्या. कारण हे वापरताना विद्यार्थ्यांकडून अनेकदा चुका होतात. हे प्युरल असताना कसं वापरतात. आता बॉय म्हणजे मुलाचा ची आलं का लक्षात. आता एखादी वुमन असेल WOMAN वुमन, तर वुमन्स असं होईल. मॅन असेल तर बघा आता इथं अनेक आता इथं चाइल्ड असेल, आता समजा चाइल्ड आहे तर चाइल्ड्स असं होईल, चाइल्ड्स. बघा मात्र या ठिकाणी अनेक वचन जर असेल तर अनेक वचनामध्ये याचा वापर कसा होतो या केसमध्ये. मुद्दाम बघा बॉईज असं आहे, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, पॉझिटिव्ह केस या ठिकाणी इंडिकेट करायचं. त्याला ॲपॉस्ट्रॉफचं हे चिन्ह दाखवलं जातं बघा. हे जे चिन्ह आहे ना, हे चिन्ह ॲपॉस्ट्रॉफचं आहे बघा. याच्यामध्ये पंक्च्युएशनमध्ये आपण या चिन्हाचा वापर करतो बघा. बॉईजचं पॉझिटिव्ह केस दर्शवताना BOYS याच्या पुढं आपण हे ॲपॉस्ट्रॉफचं चिन्ह दर्शवायचं आहे, त्याच्या पुढं. आता वुमन्स असेल तर इथं आलं. मात्र विमेन्स जर असेल, विमेन्स, आता वुमन आलं तर आता अनेक वचनी वुमन्स होईल. तर इथं दाखवताना मात्र WOMEN इथं ॲपॉस्ट्रॉफ येईल. कारण बॉईजचं अनेक वचन हे पाहा ना, याचा 2 यस या ठिकाणी येतो बघा. जर असा आला तर या प्रकारे आपल्याला हे करता येतं. त्याच्यानंतर चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन होतं, चिल्ड्रन. आता हे चिल्ड्रन्स होईल, चिल्ड्रन्स. आता याला शेवटचं अक्षर जर यस येत असेल तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ देताना त्याच्यानंतर द्यायचं आहे अनेक वचनाचं. जर काय असेल आपल्याला षष्ठी विभक्ती दर्शवायची असेल तर. मात्र हे बॉईज आणि हे बॉईज एक अनेक वचन आणि पॉझिटिव्ह केस. आता हे या ठिकाणी हे दोन्ही बॉईज बघा जरा शिक. या ठिकाणी कसं आपल्याला वाटतंय बघा, दोन्हीचं स्पेलिंग सारखं आहे पण दोन्हींचा अर्थ वेगळा आहे, हे कसं लक्षात घ्या. इथं हे बॉईज आहे, इथं मुलाचा चिची असं होतं, मुलाचे वडील, मुलाचं पुस्तक, मुलाची आई या अर्थानं. इथं मुलांच्या अशा अर्थानं होतं, मुलांचे, मुले म्हणजे मुलांची, मुलांच्या या अर्थानं ही विभक्ती या ठिकाणी वापरली जाते. त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो आहे डेटिव्ह केस. डेटिव्ह केसच्या बाबतीमध्ये आपण या बाबी थोडक्यात लक्षात घेऊ. आता या ठिकाणी चतुर्थी विभक्ती असं म्हटलं तर आता आपल्याला माहिती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा प्रकार या ठिकाणी लक्षात येतो. इथं जे द्वितीय विभक्ती दाखवली ना त्याच्याशी संबंधित हा प्रकार आहे. आता उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की काय, ही गेव ए पेन टू हर. आता बघा या ठिकाणी 2 कर्म येतं बघा, ऑब्जेक्ट 2 येतं म्हणजे त्याने काय दिले. आता ह्या दोन्हींना हे ऑब्जेक्ट शोधताना आपल्याला व्हॉट आणि हुमचा वापर होतो बघा. हे आपल्याला प्रामुख्यानं याची गरज व्हॉइस मध्ये जास्त पडते. आता बघा व्हॉटचं उत्तर म्हणजे त्यानं काय दिलं, हे याच्यामध्ये हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बघा. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे, म्हणजे प्रधान कर्म आहे, मुख्य कर्म आहे. आणि हे 2 कर्म आहे म्हणजे कमी महत्वाचं आहे. हे दुय्यम कर्म आहे बघा याची ठिकाणी आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा आता हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो प्रकार आहे ना, म्हणजे ह्या 2 कर्मामध्ये जे कर्म प्रधान कर्म आहे त्याच्यापेक्षा कमी महत्वाचं म्हणजे 2 कर्म आहे तर याला काय म्हटलं जातं, याला षष्ठी विभक्ती म्हटली जाते. काही वेळेला द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्ती सारखीच असते, एवढं लक्षात घ्या. बघा आता याच्यानंतर ही डेटिव्ह केस देखील या ठिकाणी संपलेली आहे बघा. याच्यानंतर आपण राहिलेल्या एक शेवटचा जो प्रकार आहे व्होकेटिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस, याचाच फक्त आपल्याला अभ्यास करायचा. बघा व्होकेटिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस ही बाब अशी बघा
म्हणजे संबोधन विभक्ती असा प्रकार आहे संबोधन. आता या ठिकाणी आपल्या समोर समजा एखादा मुलगा बसलाय, त्याचं नाव राम आहे, हे लक्षात घ्या. राम नावाचा मुलगा बसलाय. आपण त्याला जर म्हटलं ना, आपण फक्त सिट डाऊन म्हणतो समोरच्याला, म्हणजे त्यानं बसावं असं असतं. मात्र इथं लिहिताना हे कसं म्हटलं तर सिट डाऊन राम. बघा आता आपण जर याला या प्रकारे एखाद्याने जर म्हटलं तर सिट डाऊन राम जर म्हटलं तर हे रामलाच हे काय केलंय, हे संबोधन केलंय. मग याला होकेटिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस असं म्हटलं जातं, कारण रामचाच या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण जर एखादा मुलगा आहे, आता समजा राजू नावाचा मुलगा आहे, आपण त्याला म्हटलं ना राजू. आता आज्ञार्थी वाक्य वापरताना आपण या ठिकाणी राजू कम हिअर, इकडे बघा ह्या राजूच आहे, कम हिअर म्हटलं तरी पुरेस होतं. मात्र ते संबोधन दर्शक किंवा संबोधन विभक्ती हा प्रकार याच्यामधून आहे. याच्यानंतर आता बघा आपल्याकडे हिला पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट, त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलंय बघा. तिथं बघा असं म्हटलंय, ओ मून ओ मून ओ मून गिव्ह मी मूनलाइट, गिव्ह मी मूनलाइट. बघा आता या ठिकाणी ओ मून हे संबोधन दर्शक शब्द आहे, म्हणून याला संबोधन विभक्ती असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, नामाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, तर नाम या प्रकारामध्ये आपण विचारात या ठिकाणी या सगळ्याचा विचार केलेला आहे. नामाबाबतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जर माहिती पार्ट्स ऑफ स्पीच पाहिजे असेल तर हे यामधून कळते. या बाबी नामाच्या बाबतीमध्ये असतात. याचा आणखी बारकाव्यानं व्याकरणाच्या दृष्टीनं अभ्यास करता येईल. तर व्हिडिओ जर आपणाला आवडला असला तर त्याचं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.